सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे काही अखंड। अहिकाची इच्छा इंग्रजी शिकती, अहिकाची इच्छा इंग्रजी शिकती, आर्यदास होती इंग्रजाचे, ब्राह्मण सर्वस्वी होती पक्षपाती, ब्राह्मण सर्वस्वी होती पक्षपाती, भटा चाचविती न्यायामध्ये, भटा चाचविती न्यायामध्ये, परलोक आशा यज्ञ करिताती, परलोक आशा यज्ञ करिताती, बोकडास खाती इंग्रजीत, जप जाप दंभ घरी मिरविती, जप जाप दंभ घरी मिरविती, शूद्रा दोष देती ज्योती मने, शूद्रा दोष देती ज्योती मने। यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, लोक इंग्रजी शिक्षण घेत होते पण ज्ञानासाठी नाही, तर भौतिक सुख संपत्ती, नोकरी, पैसा, पद मिळवण्यासाठी। म्हणजेच शिक्षणाचे खरे उद्दिष्ट ज्ञान, विवेक, समाजसेवा नसून स्वार्थी लाभ। जे स्वतःला श्रेष्ठ आर्य म्हणवतात तेच ब्रिटिश सत्तेचे गुलाम झाले। फुले सांगतात, शूद्रांना गुलाम म्हणणारे उच्चवर्णीय स्वतः परकीयांच्या अधीन झाले। उच्चवर्णीय वर्ग न्याय, धर्म, समाज व्यवस्था यात पक्षपातीपणा करतो। धर्म सांगताना सर्वांना समान न वागवता जातीनुसार भेदभाव केला जातो। भट, पुरोहित, लोक न्याय ठरवतात, पण तो खरा न्याय नसून त्यांच्या फायद्याचा असतो। म्हणजेच धर्म न्याय हा खरा न्याय नसून पुरोहितांच्या नियंत्रणाखाली आहे। लोकांना स्वर्ग परलोकाचे आमिष दाखवून यज्ञ, कर्मकांड करायला लावले जाते। अंधश्रद्धेमुळे लोक वर्तमान जीवन सुधारण्याऐवजी काल्पनिक स्वर्गासाठी खर्च करतात। यज्ञात बोकड मारून खातात आणि तेही धर्म म्हणून योग्य ठरवतात। फुले यांचा प्रहार धर्माच्या नावाखाली हिंसा आणि पाखंड, घरी सतत जप तप दाखवून धार्मिकपणाचा दिखावा करतात। खरी सदाचार वृत्ती नसून फक्त अवडंबर। सगळ्या दोषांचा आरोप मात्र शूद्रांवर केला जातो। समाजातील वाईट गोष्टींचे खापर खालच्या जातीतल्या लोकांवर फोडले जाते। म्हणजेच यामध्ये फुले सांगतात, खरा धर्म देवपूजा नसून सत्य, समानता आणि मानवसेवा आहे। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा, ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।